हे आता आम्ही हे साईडला जे हायवेच्या रेस्ट एरिया आहे तिथे थांबलोय. हे इथे आहे छोटू मोटू रेस्टॉरंट. आता बघूया याच्यात काय खायला मिळतं. ही आपली गाडी, जिमनी, आणि हे रेस्टॉरंटचा दरवाजा. चला आतमध्ये बघूया खायला काय. चला, जेवण झालंय मस्तपैकी आमचं. आम्ही चपाती, भाजी, मिक्स भाजी, 4 चपात्या, जिरा राईस, दाल फ्राय, दही आणि ताक. मस्त मेनू मिळाला, मस्त जेवलो. तुम्ही कधी या रस्त्याला आलात तर हा मोटू पतलू ढाबा. हा बघा, हा मोटू पतलू ढाबा आहे. तिथे जेवायला या. चांगलं आहे, महाग आहे. महाग आहे. माझं बिल एवढ्या सगळ्याचं 900 रुपये झालं. त्यात एक कोकोनटची ती पाण्याची बाटली घेतली, मिळते ना हल्ली नारळ पाण्याची बाटली, ती घेतली. 180 रुपये बाटली येते. बघा, विचार करा कधी आलात तर या रोडला. जेवण छान आहे. जेवणाच्या बाबतीत अजिबात कुठलीही शंका नको. जेवण छान होतं, पण महाग होतं. चला, हे बघा, हे आहे आता मी आलेलो रामनगरमध्ये. जिम कॉर्बेट पॅनोरामिक कार्बेटच्या शेजारी जिम कॉर्बेटचं एक इथे हे आहे. तुम्हाला सकाळी त्याचं नाव सांगतो, कारण आता अंधारात मलाही दिसलं नाही नीट. तर ही त्यांची रूम आहे. बघा किती छान आहे, मस्त एक नंबर रूम. हा तुम्हाला रूम टूर देतोय. इथे कपाट ठेवलंय त्यांनी, AC आहे, वर पंखा, आणि किती छान रूम ठेवले. TV, शेल्फ, इथे बसायला जागा आहेत. आमचं सामान त्याच्यावर ठेवलं गेलं आहे. आणि एक मिनिट, हे बघा, हे वॉशरूम केवढं तरी आहे. आमच्या घरातलं सुद्धा लहान आहे. आणि हा मी, तुमचा यूट्यूबर मित्र भाऊ. मस्त आहे, इतकं सुंदर. जंगलाच्या आतमध्ये आहे. मी जिथे आलो हे जंगल आहे जवळजवळ. आम्हाला येताना तिथे चित्तल मिळाली, चित्तल ज्याला म्हणतात ते. आणि अंधार होता त्यामुळे शूट काय केलेलं नाही. एक तर गडबडीत आलेला आहे. भयंकर प्रवासाचा त्रास झाला आहे. आज जवळजवळ 1100 किलोमीटर गाडी चालवली, 1100. तेव्हा ही रूम टूर घ्या, बाकी उद्या सकाळी बघू. गुड नाईट. हे बघा, हे साहिल भाई आलेत आम्हाला न्यायला. आता आम्ही जिम कॉर्बेटला जाणार. आज हम लोग जा रहे हैं जिम कॉर्बेट में. जिस गेट वहाँ जा रहे हैं वो उसका नाम है फाटो जोन, और वहाँ साइडिंग बहुत अच्छी होती है, जबरदस्त है. आता आम्ही वाघ बघायला जाणार. वाघ सर को लेके जा रहे हैं तो नाइट का. है. सर को टाइगर जरूर दिखाएंगे. और आपको दिखाता हूँ कि मैंने रात को किधर रुका था. मी कुठे राहिलेलो रात्री ते तुम्हाला हे जिम्स इन म्हणून आहे. इथे राहिलेलो रात्री, तुम्हाला टूर दिली आहे. आता आम्ही इथनं जिम कॉर्बेटला निघणार. चला, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही चाललो फाटो रिझर्वला. तुम्ही बघू शकता, ओपन जिप्सी आहे. अशा परिस्थितीत आम्ही आहोत. कमीत कमी 7 ते 6 डिग्री. तेव्हा आता थंडी आहे, मस्त वाटतंय. आयुष्यात पहिल्यांदा आलं एवढ्या. आपण महाबळेश्वरला असते, पण करू शकत नाही. इथे आपल्याला अशा गाडीत उतरावं लागतं, कारण इथे टायगर सायटिंग करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर अशा गाडीत आपल्याला जावं लागतं.
आता आमचं 2 दिवस फाटो रिझर्व मध्ये जंगलात स्टे आहे, जंगलाच्या FRH मध्ये. हे बघा कसं जंगल आहे दोन्ही बाजूला, आहे की नाही? एक नंबर. चला भेटे फाटो रिझर्व मध्ये. महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काल सांगितलं होतं, मी उत्तराखंडला चाललोय. म्हणून उत्तराखंड मध्ये कुठे, मी आज आलोय रामनगर. रामनगरला इथे 2 टायगर रिझर्व झोन आहेत, ढिकाला, फाटो और कुछ है क्या साईज? हा, ठेला, जीवना, असे भरपूर 4-5 झोन आहेत. 8 झोन आहेत. त्या 8 झोन मध्ये मला जायचं आहे. मी ताडोबा मध्ये पण जाणार आहे, मी एमपीत पण जाणार आहे, मी बांदीपूर मध्ये पण जाणार आहे, आंध्रमध्ये. सगळे टायगर रिझर्व मला आता फिरायचे आहेत. जशी देवस्थानं फिरतो तशी टायगर रिझर्व पण फिरणार. ते आता मी उत्तराखंड चालू केलेलं आहे. आज पहिला फाटो रिझर्व आहे. त्याच्यानंतर मी इथे जे आलो, महत्वाचं कारण म्हणजे आईस शेजर्स नावाचा एक मला बघायला आपल्या गावाकडे आपण बघतोच. हे बघा इथे स्पॉटेड डिअर आहे, ज्याला आपण हरण म्हणतो, स्पॉटिंग हरण. चला इथे एक समोर आहे, पूर्ण शिंग आले. हे मोठं आहे बघा इथे. हे बघा, हा चला, हे मोठ्या शिंगाचं आहे, मेल आहे, पुल्लिंगी आहे. और जो गाय भैंसा बोलते हैं ना, हाँ। वो कहते हैं एंटीलॉट. हाँ. एंटीलॉट एक बार हर साल टूटते हैं, हर साल नए आते हैं. एक किलो से एक बार टूट जाते हैं तो वापस नहीं आते. हे फाटो टायगर रिझर्व जंगल आहे, पूर्ण जंगल. त्याच्यात तुम्हाला सगळं बुकिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सोनूबाईंचा नंबर टाकीन, तो घ्या, त्यांना फोन करा, तुम्ही बुकिंग करा. उत्तराखंडला तुमची यायची इच्छा असेल, इथलं जंगल लाईफ अनुभवायचं असेल तर या. मस्त. आता तुम्हाला मी जिथे राहणार आहे तिथलं दाखवतो. आता तुम्हाला 2 स्पॉटेड डिअर दाखवतो. आता पुढचं जसं होईल तसं तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. एक कॅन्टीन आहे, इथे आता आम्ही टायगर रिझर्वच्या, हा हे मड हाऊस आहेत, ते आम्ही आज राहायला आलो जंगलात. हे बघा, हे समोर दिसतंय तुम्हाला, बघा, हे बघून घ्या वाचून. अरियलने, हा, हे इथे आम्ही राहणार आज. असे आज आमचे रूम असतील. इको टुरिझम झोन फाटो. आता आम्ही आलो मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फाटो रिझर्व मध्ये. तर फाटो रिझर्व मध्ये आम्ही राहणार कुठे होतो तर जंगलात इथे फॉरेस्टचं मगाशी तुम्हाला मी जे दाखवलं, जे रिसेप्शन हे इथे वनक्षेत्राचे राहायची सोय आहे. तर आम्ही आता इथे आलो आहोत, तुम्हाला मी ते दाखवतो. तुम्हाला इथली रूम टूर देतो. ही अशी रूम आहे, डॉर्मेटरी नाही आहे. रेड जंगल फोकॅस्ट कक्ष 2 आणि इथे राहायला आहोत. असा हा दरवाजा वगैरे आहे, जाळीचा बाहेर आहे, चांगल्या जाळीचा आहे.
हे इथे मोठा दरवाजा, हे आतमध्ये असं इथे एक कपाट आहे, इथे एक खिडकी, हे सगळं वुडनचं काम आहे. हे वर बघा छान, आणि आतमध्ये लाईटिंग वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, इतकं छान आहे. इथे हा आरसा आहे आणि इथे मी आहे. ते असं बेड वगैरे, इथं बसायला 2 खुर्च्या, इथं सामान ठेवायला जागा, तिथे एक डेस्क आहे, आणि बाकी काही जसं मस्त आहे, साधं सुधं एकदम छान. ते बघा खाली पण वुडन फ्लोरिंग आहे, जर तुम्ही बघितलं. ते लाकडाचं हे असल्यामुळे असं थंडी कमी वाजते. आणि असा हा बाहेरचा नजारा आहे बघा. हे संपूर्ण जंगलाच्या आतमध्ये आम्ही आज राहतो. इथे तुम्हाला जर दिसतील तर समोर बेलाचं झाड आहे, आणि जर बघितलात तर त्याला हे बघा बेलफळं लागलेली आहेत. अशी मोठी मोठी वृक्ष इथे आहेत. हे बघा एवढा तरी वृक्ष आहे. मला जंगलाचा अनुभव म्हणतात. हे अशी आजूबाजूला सगळ्या अशा खोल्या आहेत, तिथे लोक राहतात येऊन. आता थंडी आहे त्यामुळे लोक कमी आहेत. मे महिन्यात एप्रिल मे सुट्ट्या असतात त्यावेळेला इथे गर्दी असते. तुम्हाला महिना आधी बुकिंग करावं लागतं, मग तुम्हाला इथे राहायला मिळतं. आम्ही आता काय ते सोनूभाई आमचे मित्र आहेत, त्यांनी लगेच आमचं फाटोमध्ये बुकिंग केलं. फाटोमध्ये होतं, पण ढिकालामध्ये तुम्हाला कमीत कमी 1.5 महिना आधी, ढिकालात करायचं असेल 1.5 महिना 45 दिवस आधी करावं लागतं. हे पुढच्या वेळी मी पण लक्षात ठेवतो, तुम्ही पण लक्षात ठेवा, लगेच मिळत नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम बघू ढिकाला. आता तुम्हाला मी इथलं बाथरूम दाखवतो. हे बघा केवढं बाथरूम आहे आतमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे पण हे आहे, लाईट आहे, समोर आरसा आहे. आरसा बघा किती मस्त नक्षीकाम केलेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे सगळी लाईट जी आहे ती सोलारवर असते, त्यामुळे तुम्ही केटल किंवा काय आणलं असेल तर आणू नका, तुम्हाला इथे यूज होता येणार नाही. चला निघूया, आम्ही पण आता जरा निघतो. आमची 1:30 वाजताची सफारी आहे. आम्हाला आता कॅन्टीन मध्ये जायचंय आणि काय काय आहे ते बघू. ठीक आहे, चला. इथे आता आम्ही आमच्या रूम पासून चालत आलो. इथे कॅन्टीन आहे, इथे हात धुवायला वगैरे जागा आहे. इथे कॅन्टीन आहे. आता कॅन्टीन मध्ये आपण चहा पिऊया. जलपानगृह. तिथे स्वच्छ ठेवलंय बघा सगळं. मस्त एरिया आहे की नाही.